श्री स्वामी समर्थ. इसवी सन 1856च्या सुमारास श्री स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. ते मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरामध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया शके 1778 अनल नाम रविवार 6/4/1856 हा होता. दत्तात्रयांचे अवतार असलेले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट पूर्वपीठिका इसवी सन 1459च्या सुमारास माघ वद्य 1 शके 1380 हा होता. तर तुम्ही येथे काही फोटो पाहू शकता जे की स्वामी महाराजांच्या दत्तात्रयांच्या अवतारातले आहेत. इथे मी छोटासा प्रयत्न केला आहे. श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैल्य यात्रेचे निमित्त साधूनते कर्दळी वनात श्री स्वामी समर्थ महाराज अदृश्य झाले. या कर्दळी वनात 300 वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. या काळात मुंग्यांनी पाहू शकता येथे या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ निर्माण केले. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूड तोड्या त्याच कर्दळी वनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली व ती वारुळावर पडली. उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराजांनी पुन्हा भक्ताच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते. कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक आजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रकट झाली. तेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज होते असे मानले जाते. आपल्या हातून या महापुरुषाला जखम झाली या विचाराने उद्धवाला दुःख झाले व भय वाटू लागले. पण भक्तांसाठी माताच असलेल्या महाराजांनी उद्धवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले. गंगातीरीवर भ्रमण करता करता ते कलकत्त्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन केले. नंतर काशी प्रयाग असे करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले. स्वामींच्या प्रकट दिनाविषयीची ही हकीकत स्वामी समर्थ महाराज कुठून आले, ते कोण होते हे आपल्याला कोणालाही माहीत नाही. तर त्यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ पाहावा लागेल. सो स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ. थँक यू.